नमस्कार, भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत। सगळ्यांनाच आवडणारी भजी आपल्या प्रत्येकाकडे बनवली जातात, पण संध्याकाळी हलक्याशा भुकेसाठी अशी मॅगी भजी देखील कधीतरी आपण बनवून खाऊ शकतो। अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होणारी चटकदार अशी भजी आपण कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तुम्ही ती बघू शकता, 2 मॅगीची इथे मी पॅकेट्स घेतलेले आहेत। मॅगी आपण नॉर्मली बनवण्यासाठी जेवढं पाणी ठेवतो त्यापेक्षा थोडंसं पाणी कमी यामध्ये ठेवायचं, कारण अगदी मऊ अशी मॅगी शिजवायची नाही आहे आपल्याला, त्यासाठी पाणी थोडंसं कमी ठेवायचं। आणि मॅगीच्या पॅकेट्समध्ये ज्या मसाल्याच्या पुड्या मिळतात त्या दोन्ही पुड्या मी पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे। पाणी देखील छान उकळलेलं आहे आपलं। आता या उकळलेल्या पाण्यामध्ये मॅगी घालून घेते आणि मॅगी आपण छान अशी शिजवून घेऊया। तर इथे मॅगी आपली छान शिजवून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मऊ अशी आपण मॅगी शिजवलेली नाहीये। शिजवून घेतलेली मॅगी आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत। तर इथे मी सुरुवातीला लाल मिरची पावडर घालणार आहे। तर 2 चमचे यामध्ये मी मिरची पावडर घालून घेते। तुम्हाला जितकं तिखट कमी किंवा जास्त हवं असेल त्या पद्धतीने मिरची पावडर वापरली तरीही चालते। यावरती आता मी अर्धा चमचा ओवा छान असा हातावरती चोळून घातलेला आहे आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर देखील घालून घेते। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या कुड्या यामध्ये मी ठेचून घातलेल्या आहेत। एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घालून घेते। त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी बारीक रवा 2 चमचे घातलेला आहे आणि 1 वाटी यामध्ये बेसन घालून घेते आणि आता हे छान मॅगीमध्ये मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेत असताना यामध्ये मीठ घालायचं राहिलेलं होतं, तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून पुन्हा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। इथे कढईमध्ये आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल आपलं छान गरम झाल्यानंतर यामध्ये आता मी भजी सोडून घेते। भजी तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। अगदी हाय फ्लेमवरती आपण हे तळायचं नाही आहे, तर मीडियम फ्लेमवरती छान असे भजी मी तळून घेणार आहे। भजी आपले मधून या पद्धतीने एकदा दोनदा हलवून सगळ्या बाजूने छान असे व्यवस्थित तळून घ्यायचे। कुरकुरीत होईपर्यंत असे छान भजी तळल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भज्यांना मस्त असा कलर आलेला आहे आणि ही भजी खायला अतिशय चविष्ट लागतात। बनवायला सोपी आहे आणि कमी वेळेत बनणारी ही मॅगीची भजी तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा। बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। धन्यवाद।